नमस्कार. आपण पाहतात मराठी रोकटोक न्यूज चॅनल. या चॅनलसाठी मी पत्रकार सुभाष जेदे. आज आपण बऱ्यापैकी व्यवसायाशी निगडीत किंवा एक यशस्वी उद्योजकांच्या बातम्या करत आलो आहोत. आणि आज एक आपण महिलांसाठी प्रेरणा मिळावी का महिलांनी यातून आपलं अर्थार्जन वाढवावं. कुटुंबासाठी जी गरजेचं आहे की आज दोघांनी मिळून जर अर्थार्जन केलं तर निश्चितच प्रपंच किंवा आपली पुढच्या पिढीसाठी एक योग्य शिक्षण असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या आता ज्या खर्चाच्या साईड्स आहेत यामध्ये मुलांना चांगलं शिक्षण देता येतं. तर याचं एक उत्तम उदाहरण आज आपल्याबरोबर आहेत ब्युटी पार्लर चालवणाऱ्या उद्योजिका सौ मोहिनीताई भिसे आणि त्यांचे पती दत्तात्रय भिसे यांच्या माध्यमातून आपण समाजात एक वेगळं हे करण्याचा प्रयत्न करतो आहे की या गोष्टीची प्रेरणा घेऊन महिलांनी युवतींनी या व्यवसायात किंवा अन्य व्यवसाय ज्याचा आवड असेल त्या व्यवसायात उतरावं. आणि ह्याच्यासाठी आपण एक ही गोष्ट निर्माण केली की आज हे कुटुंब म्हणजे तसं सदन असतानासुद्धा आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी त्यांनी स्वतः ब्युटी पार्लरचा व्यवसाय सुरू केला. आणि हे व्यवसायातून त्यांनी दोन्ही मुलांना उच्च शिक्षण, एक पुण्यात चांगल्या IT कंपनीत आहे आणि दुसरा स्कॉटलंड येथे परदेशात शिकत आहे. तर हे एक ज्वलंत उदाहरण किंवा एक प्रेरणादायी उदाहरण आपण प्रेक्षकांसाठी किंवा युवती आणि महिलांसाठी करत आहोत. तर याची प्रेरणा नक्कीच एकाने जरी घेतली तरी आमच्या या बातमीचं सार्थक झालं असं आम्ही मानू. आणि आपण आज मोहिनीताई भिसे यांच्याशी बातचीत करणार आहोत की ह्यांनी ह्या व्यवसायात कसे पडले. धन्यवाद. नमस्कार, मी मोहिनी दत्तात्रय भिसे. आज मी ह्या क्षेत्रामध्ये कशी आली असं सगळ्यांना प्रश्न पडला होता आणि त्यांनी मला विचारणा केली. परंतु माझं पोस्ट ग्रॅज्युएशन फायनान्समध्ये झालं होतं. मला सिटी बँकेत कॉल आला, पण माझ्या मिस्टरांची इच्छा नव्हती की मी जॉब करावं, कारण की माझ्या मुलांना घडवायचं होतं त्यांची. आणि त्यावेळेस मला त्यांचा राग येत होता, परंतु आता मला त्याचं खरंच महत्त्व कळालेलं आहे की ज्यावेळेस आई आपल्या मुलांना घडवते तर तेव्हा मुलं सक्षम बनू शकतात वगैरे. जर मी जॉब केला असता तर मी माझ्या मुलांकडे लक्ष देऊ शकली नसती. मग त्यांचं एकच वाक्य होतं की 4 भिंतीच्या आत बसून तू काहीतरी कर. मग त्याच्यानंतरनं मी थोडासा विचार केला की आपल्याला काय आवडतंय. तर आवडते तर मला सुंदर बनवायला आवडतं, सगळ्यात महत्त्वाचं. मला लहानपणापासून असं मला पण सुंदर दिसावं असं वाटत असतं आणि मी दुसऱ्यांना पण सुंदर बनावं असं वाटत असतं. तर मी महाराष्ट्र शासनाचा एक कोर्स आलेला, मग तो केला. त्याच्यानंतर मला त्यात सॅटिस्फॅक्शन अजिबात नव्हतं. त्याच्यानंतरनं मी ॲडव्हान्स कोर्स केला, त्याहीत मला सॅटिस्फॅक्शन नव्हतं. त्याच्यानंतरनं मी ॲडव्हान्स परत अजून एका चांगल्या ब्युटिशियनकडे केला. त्यात मला इन्कम सुरू झाला. 10 रुपयापासून तर अक्षरशः म्हणजे मी फक्त माझं एक एम ठेवलं होतं की मी जॉईंट फॅमिलीत राहते, मला कुणाला त्रास द्यायचा नव्हता आणि मिस्टरांकडनं पण पैसे घ्यायचे नव्हते आणि घरातल्यांकडनं पण पैसे घ्यायचे नव्हते, की मी पैसे कसे अर्निंग करू शकू 10 रुपयापासून. तर आज माझं हे 4 भिंतीच्या आतलं विश्व तयार झालेलं आहे. त्याच्यानंतरनं मग मी इंटरनॅशनल हेअर ड्रेसरचा कोर्स केला, तो पण मी स्वखर्चाने केला. त्याच्यानंतरनं मी माझं पार्लर डेव्हलपिंग केलं. त्याच्यानंतरनं मी आता सिडॅस्को ब्युटीचा मी कोर्स करते. पण मला याच्यातून एकच फक्त सांगायचं की मी करते म्हणून नाही, की हे सर्वच जण करू शकतात आणि मला माझ्या मुलींना घडवायचं असतं. आज मी गव्हर्नमेंटचे क्लासेस घेतले, एक्झामिनर म्हणून मी काम करते. आज माझ्या ह्या 23 वर्षाच्या प्रवासामध्ये मी खूप काही शिकले आणि मुलींना पण शिकवलं. माझ्या जवळजवळ 120 तर 125 मुली माझ्या स्टुडंट्स आहे आणि त्या चांगल्या पद्धतीने घडल्या. कर्नाटकमध्ये, पुणेमध्ये, बॉम्बेमध्ये आज त्यांनी स्वतःची पार्लर ओपन केली आणि त्या छान अर्थार्जन पण करतात. ते संगमनेरला माझी स्टुडंट आहे, तिने पण स्वतःचे 2 पार्लर्स टाकले. मला खरोखर सार्थ अभिमान आहे. आज मी कोरोनाच्या कंडिशनमध्ये सुद्धा, कोरोनामध्ये सगळ्यांना प्रश्न पडलेला होता की बाबा कसं काय होणार, काय होणार. पण ठीक आहे, जी परिस्थिती येते त्याला स्वीकारलं पाहिजे, एवढं फक्त मी नक्की सांगू शकते. आणि एक माझी स्टुडंट आहे, तर ती पण आत्ता आली आणि मग माझ्याकडे ट्रीटमेंटला आली होती कोरोनामध्ये. ती एमफार्म झालेली आहे, तिचं क्षेत्र पूर्णपणे वेगळं. पण ती बोलली की मॅडम तुमच्याकडून मला काहीतरी प्रेरणा येते आणि मला तुमच्याकडनं काहीतरी 1च महिन्याचा कोर्स शिकायचा आहे. म्हणजे ठीक आहे, मेकअपचा तिने कोर्स केला. आज ती मुलगी स्वतःच्या पायावर अर्ध्या लग्नाचा खर्च करू शकेल इतपत तिने अर्थार्जन केलेलं आहे. आणि खरंच मी त्याला प्राऊड फील करते की मी आज मुलींना घडवते. आणि असं काहीही नाही की तुम्ही काही घडू शकत नाही, तर मुली ह्या घडतात. पण स्वतःच्या पायावर उभं राहण्याची क्षमता तुम्ही तयार करा आणि तुम्ही स्वतः आवडेल त्या क्षेत्रामध्ये काम करा आणि अर्थार्जन करून आपल्या पतीला, आपल्या घराला, आपल्या फॅमिलीला तुम्ही वरती उच्च पदावर नेऊ शकता. तसंच आजूबाजूचा परिसर पण तुम्ही सुधारू शकता. याच्यातून मला खरं उद्योगामध्ये येण्याचं कारण एकच होतं की जेव्हा महिलांकडे स्वतःचा पैसा मुबलक असू शकतो तेव्हा ती तिचे स्वप्न पूर्ण करू शकते. मला माझ्या मुलांना घडवायचं होतं. तर आमची फॅमिली सगळे सधन कुटुंब आहे, त्यात काही वादच नाही. परंतु
परंतु माझ्या घरातले सगळे मराठी मीडियममध्ये शिकत होते. मी सगळ्यात लहान असल्यामुळे मला त्यांच्या विचाराने चालायचं होतं, परंतु मला पण स्वतःचं एक डिसिजन होतं की माझ्या मुलांना इंग्लिश मीडियममध्ये मला टाकायचं होतं. मग त्याच्यासाठी सुरुवातीचं थोडं स्ट्रगल झालंच. म्हणजे मी माझ्या मुलाला नर्सरीमध्ये घालताना सुद्धा घरातून विरोध होता, पण मी ते घातलं आणि आज माझा मुलगा पोस्ट ग्रॅज्युएशन फायनान्समध्ये झालेला आहे. त्याच्यानंतर तो चांगल्या IT मध्ये तो जॉब करतो आहे. त्याच्यानंतर माझा मुलगा मोठा जिल्हा परिषदमध्ये शिकूनसुद्धा त्याला 5 लाखाची स्कॉलरशिप मिळाली. चांगल्या उच्च पदावर त्याला नियुक्ती झाली. आयर्लंडला त्याचं प्रमोशन झालं होतं. त्याच्यानंतरनं थोड्याशा काही बेसिक गोष्टीमुळे आम्ही तिथे अडलो. पण मी अडणाऱ्यातली नाही, मी वाट काढणाऱ्यातली बाई आहे आणि त्यामुळे मी नंतर परत त्याला एक एक्झाम द्यायला लावली. मग त्याचं स्कॉटलंडला सिलेक्शन झालं आणि MS ला त्याला मी फायनान्समध्ये पाठवलं. पण आज तो तिथे पण स्वतःच्या हिमतीवर उभा आहे आणि आता त्याचे 3 ते 4 महिने बाकी आहे, परंतु त्याला चांगला कॉल येणार आहे ही मला चांगली माहिती आहे. आणि त्याला खरोखर म्हणजे आता इंटरव्ह्यू देताना सगळेजण विचारतात की हॅट्स ऑफ यू. आणि मला खरंच प्राऊड फील होतं की माझ्या मुलांनी छान उच्च पदावर त्यांनी शिक्षण घेतलं आणि त्यांनी माझ्या कष्टाचं सार्थक केलं. त्यामुळे थँक्यू सो मच. म्हणून मी सगळ्यांना सांगू इच्छिते की एक महिला काहीही ठरवलं तर करू शकते. तुम्ही तुमच्या पायावर उभं राहा. आपल्या नवऱ्याची पण मदत तर असतेच आणि त्यांची मदत असल्याशिवाय आपण पुढे पाऊल टाकत नाही. आणि हे तितकंच खरं आहे, पण आपण खचून न जाता उभं राहिलं पाहिजे. हे तर मी सगळ्या महिलांना सांगू इच्छिते. तर सगळ्या लेडीजला माझं एकच आव्हान राहील की तुम्ही शिका आणि घडवा. तुमच्या मुलांना घडवा, सगळ्यांना घडवा. ओके. रोकटोक न्यूज चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. ताजे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा मराठी रोकटोक न्यूज चॅनल. धन्यवाद.